रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स याच्यावरती आपल्याला एमसीक्यू लिहायचं चालू आहे. पण विशेषतः हा जो कोनिकल पेंडुलम आहे, कोनिकल पेंडुलम च्याविषयी आणि बेंडिंग ऑफ अँगल यांच्या दोन ह्या पॉइंट वरती आपल्याला एमसीक्यू लिहायची आहे. त्याच्यावरला आपला पहिला एमसीक्यू हा आहे, period of a conical pendulum in terms of its length. Period of conical pendulum in terms of its length. लेंथच्या माध्यमामध्ये period of conical pendulum काय आहे? semi vertical angle theta and the acceleration due to gravity g is. हे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन हा आहे a = 1/2 pi √L cos theta by g आहे. दूसरा ऑप्शन आहे 1/2 pi √L sin theta by g. तीसरा ऑप्शन आहे 4 pi √L cos theta by 4g आहे. आणि तुमचा चौथा ऑप्शन आहे 4 pi √L tan theta by g. असे आपले फॉर्म्युले झाले. आता याच्यापैकी आपल्याला पोरांनो काय आलं पाहिजे रे हे पहा. तुम्हाला मी 2-3 फॉर्म्युले इथं प्रूव्ह करून दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का पहिला फॉर्म्युला काय आहे? पिरियड किती आहे रे? 2 पाय बाय ओमेगा. हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे. पिरियड 2 पाय बाय ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलमचा हा फॉर्म्युला आहे. परंतु ओमेगाची व्हॅल्यू कशी काढायची? जेव्हा पेंडुलम किंवा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो तेव्हा त्याच्यावरती तो सांगितलेला मी डायरेक्शन प्रूव्ह करत असताना दोन प्रकारचे फोर्स काय करत असतात, कार्य करत असतात मी सांगितलेलं आहे. आणि त्या दोन फोर्स, पहिला फोर्स आहे वेट ऑफ द बॉब ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन आणि दुसरा फोर्स आहे टेन्सिंग द स्ट्रिंग ऍक्टिंग टुवर्ड्स द where it is suspended along the line, again speaking the angle with the support, rigid support ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी तो काय करत असतो? टेन्शन ऍक्ट करत असतो along the string मध्ये. आता मग त्या टेन्शन T0 चे दोन कंपोनेंट पडले, एक T0 cos theta, एक T0 sin theta. आपल्याला माहितीच आहे. मग आता हे पहा रे पोरांनो, T0 cos theta काय करत असतो? वेट बॅलन्स करतो. आणि T0 sin theta काय करतो? सेंट्रिपेटल फोर्स त्याला प्रोव्हाइड करत असतो. मग आपण काय केलेलं आहे? हे T0 sin theta ला T0 cos theta ने डिवाइड केलेला आहे. T0 sin theta वर आला, T0 cos theta खाली आलेला आहे. तो काय हे mr ओमेगा स्क्वेअर आहे ते mj. m कॅन्सल झाला स्टुडंट्स. आता हे sin theta बाय cos theta याची व्हॅल्यू किती येते? tan theta येते r ओमेगा स्क्वेअर बाय g झाली. आता इकडचा g इकडे येतो, g tan theta, आणि इकडचा r इकडे येतो, g tan theta बाय r किती आहे? ओमेगा स्क्वेअर आहे. जर याचा आपण स्क्वेअर रूट घेतलं तर √g tan theta बाय r किती झाली? इथं ओमेगा आलेली आहे. ओके, हे ओमेगाची व्हॅल्यू झाली. आता मी काय करतो इथं तुम्हाला ह्याच सूत्रामध्ये, ह्याच फॉर्म्युल्यामध्ये T 2 पाय ह्याच्यामध्ये आपण ठेवूया. इथं बघा रे, G ची व्हॅल्यू मी ठेवणार आहे, मतलब ओमेगाची व्हॅल्यू ठेवणार आहे म्हणजे 2 पाय. ओमेगाची व्हॅल्यू काय झाली? 2 पाय बाय तो आली. तो म्हणजे किती? बरोबर ठेवा हे G tan theta, G tan theta बाय r आली. मग आता आपल्याला काय करायचं आहे? r ला हे वर घ्यायचं. तर कसं होतं हे? बघा हे 2 पाय इथं राहतं आणि अशा पद्धतीने r वर जातो आणि हे काय हे G tan theta आता खाली येतो पहा. ओके, हे ह्याचा व्यास आहे, रेसिप्रोकल आहे. हा भाग
2 पाय आणि मी इथं काय करणार आहे स्टुडंट्स, हे r ची व्हॅल्यू घेणार आहे. r ची व्हॅल्यू किती आली, l sin θ आली. तो काय आहे l sin θ r ची व्हॅल्यू आलेली आहे. इथं g आहे. त्यानंतर या tan चं सिंपलिफिकेशन करा. tan म्हणजेच काय आहे, sin θ अपॉन किती आहे, cos θ आहे. दिस इज इक्वल टू, आता काय झालं, हे sin θ आणि हे sin θ कॅन्सल झालं आणि हा cos θ वर येतो. अशा पद्धतीने काय आहे 2 पाय आणि अंडर ऑफ l cos θ बाय g आलेला आहे. तर ठीक आहे, इथे मी तुम्हाला लिहून टाकलेलं आहे. पण तुम्ही प्रश्न पडला असेल कसं आलं बघा, ते हे असं आलेलं आहे t 2 पाय l cos θ. हे मारण्याची गरज नाही आपल्याला. तर आपलं काय झालं स्टुडंट, सगळं हे t किती झालं, हे 2 पाय अंडर ऑफ झालेलं आहे l cos θ बाय g असं आलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचं, इथं जर पाहिलं आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे l cos θ इथं आहे, परंतु पाय खाली 2 पाय खाली आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणून हा ऑप्शन नाही आपला. इथं 1/2 पाय l sin θ बाय j, इथं ते ऑप्शन नाही आपल्याकडे. इथं l cos θ आहे, इथं l cos θ आहे आणि खाली मात्र g आहे आणि वर मात्र किती आहे. मग मी काय करतो, थोडंसं हे आन्सर येऊ शकतं आपल्याला, ऍडजस्टमेंट करूया. इथं कशी करायची ऍडजस्टमेंट पहा. मी काय केला, वर 2 घेतला आणि खाली 2 घेतला. वर 2 मल्टिप्लाय करा, खाली पण 2 ने मल्टिप्लाय करा. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. काय झालं रे, l cos θ बाय किती आलं, g आलं. आता इथं 2 * 2 काय झालं, 4 पाय आला. ओके, आता काय करा तुम्ही, हा जो आहे ना, हा कोण, हा 2 अंडर रूट मध्ये घेऊन चला. जेव्हा अंडर रूट मध्ये घेऊन जाता तेव्हा त्याचा काय होतो, स्क्वेअर होतो. त्याचा काय होतो, स्क्वेअर होतो. 2 चा स्क्वेअर किती झाला, 4 झाला. अशा पद्धतीने g. तर असं काय झालं तुमचं, हे t 2 पाय अंडर रूट ऑफ l cos θ बाय 4g. तर हे तुमचं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे जस्ट ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागते ते पर्टिक्युलर ऑप्शन येण्यासाठी. ओके, अशा प्रकारचा सोपा प्रश्न तुम्हाला मार्क्स मध्ये आला होता, म्हणजे अर्थात तो बोर्डामध्ये आला होता, फार 1 मार्क्ससाठी आला होता. आणि असं काही नाही, सीईटी मध्ये 1 मार्कासाठी येत असतो, बोर्ड मध्ये सुद्धा 1 मार्कासाठी येत असतो, 2 मार्कासाठी तुमच्या मध्ये केव्हा येत असतो. आणि अशा पद्धतीने जेडब्ल्यू मध्ये हा प्रश्न 4 मार्क येत असतो, नीट मध्ये जर हाच प्रश्न आला तर 4 मार्क येत असतो. ओके, म्हणून तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता हे डिफरंट फॉर्म सोडून मी सोडवलेला आहे, म्हणून आपला ऑप्शन कोणता बरोबर आहे, सी ऑप्शन बरोबर आहे. हे सगळं समजलेलं आहे, काही अडचण नाही बरोबर ना. ओके, ठीक आहे, आपण नेक्स्ट सेक्शन लगेच घेऊया. रोटेशनल डायनामिक्स मध्ये नीट मध्ये 2019 मध्ये हा एक प्रश्न आला होता 4 मार्कासाठी. ओके, तुमचं सेंट्रीफ्युगल फोर्स आपण जे मौत का कुवा पाहिला होता त्याच्यावरती हा आधारित प्रश्न आहे. पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं एक वेल काढली होती. मौत का कुवा कसा असतो पहा, काही असं असतं मौत का कुवा. एक इथं काय असतं रे, हे सिलेंडर असतं अशा प्रकारचं, नाही का. इथं काय आपल्याकडे एक सिलेंडरच आहे आणि त्या सिलेंडर मध्ये तो एक व्हेकल कशी फिरत आहे पहा. व्हेकल इज रिव्हॉल्विंग, व्हेकल इज रिव्हॉल्विंग. आता व्हेकल कशी रिव्हॉल्विंग होते, समजा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने, आणि हे असं अशा पद्धतीने फिरत असते. ते फिरत असताना या ठिकाणी समजा व्हेकल आहे या ठिकाणी, तर वरच्या बाजूला एक फोर्स येतो, तो काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, आणि खालच्या बाजूला एक फोर्स येतो, तो कोणता आहे, हे mg आहे, नाही का. आणि या बाजूला इकडे कोणता असतो, नॉर्मल रिएक्शन असतो, आणि ह्या बाजूला कोणता असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो बाहेरच्या बाजूला. तो किती असतो, mr ओमेगा स्क्वेअर असतो. ओके, असं आपल्याला माहिती आहे. पुन्हा मग मी इथं अ ब्लॉक ऑफ मास 10 kg, एक ब्लॉक आहे, एक ब्लॉक आहे, त्याचं मास किती आहे, 10 kg आहे. इथं लिहितो मी मास किती आहे स्टुडंट्स, त्याचं मास किती आहे, 10 kg आहे. इन
कॉन्टॅक्ट अगेन्स्ट द इनर वॉल. इनर वॉलला तो ब्लॉक कसा आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे. अब होलो सिलेंड्रिकल ड्रम, एक ड्रम आहे हा. दिस इज द ड्रम, ठीक आहे. एक होलो आहे, होलो म्हणजे पोकळ. एक ड्रम आहे, सिलेंड्रिकल ड्रम आहे. ड्रम मध्ये इथं त्या ड्रमच्या वॉलला कॉन्टॅक्ट मध्ये एक ब्लॉक आहे. होलो सिलेंड्रिकल ड्रम ऑफ रेडियस, त्या ड्रमची रेडियस आहे 1 मीटर. ह्या ड्रमची रेडियस जी आहे ना, हे सेंटर पासून जे भाग असतो, ह्या ड्रमची रेडियस किती आहे स्टुडंट्स, 1 मीटर त्याची रेडियस आहे. ठीक आहे. पुढे द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द इनर वॉल. हा जो ब्लॉक आहे, ब्लॉक मध्ये आणि त्या इनर वॉल मध्ये, वॉल भिंत जी असते आतमधली, त्याच्यामध्ये काय होत असतं रे, जो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे त्याला आपण म्यू म्हणतो. तो इथं किती आहे, 0.1 आहे नाही का. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, 1 आहे. द मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे तुम्हाला ओमेगा काढायचा आहे. क्वेश्चन मार्क आहे हा. फॉर द सिलेंड्रिकल टू कीप द ब्लॉक स्टेशनरी, ब्लॉकला स्टेशनरी ठेवण्यासाठी मिनिमम अँग्युलर स्पीड किती पाहिजे. अँग्युलर स्पीड म्हणजे when the cylinder is vertical and rotating about its axis, त्यांनी g ची व्हॅल्यू काय घ्या म्हणून सांगितलेलं आहे, g ची व्हॅल्यू 10 घ्या म्हणून सांगितलेलं आहे. ओके. परंतु हे ब्लॉक स्टेशनरी राहण्यासाठी, ब्लॉक स्टेशनरी म्हणजे कसं, खाली पण पडायचं नाही वर पण जायचं नाही. त्यासाठी कंटिन्युअस हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होण्यासाठी कशाची गरज आहे तुला सांगितलं मी. किंवा हे f जो असतो ना, काय f, ठीक आहे, का असतो रे, हा जो म्यू n तुम्हाला फॉर्म्युला दिला होता. काय दिला तुम्हाला फॉर्म्युला मी, म्यू n हा कसा पाहिजे, म्यू n हा मोठा पाहिजे, ग्रेटर देन और इक्वल टू किती पाहिजे, हे mg तुम्हाला सांगितलं होतं. आता इथं बघा स्टुडंट्स, काय रे, इथं म्यू म्हणजे काय, म्यूला म्यू घेतलं, n चा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे. n म्हणजे काय आहे, mr ओमेगा स्क्वेअर आहे. mr ओमेगा स्क्वेअर आहे. mr किती होतं, हे ओमेगा ग्रेटर दॅन इक्वल टू किती झालं, हे mg झालं. ब्लॉकला स्टेशनरी ठेवण्यासाठी हे म्यू n कसं पाहिजे, ग्रेटर पाहिजे, कुणापेक्षा ग्रेटर पाहिजे, ह्या वेट पेक्षा. ह्या जो वेट असतो त्या ब्लॉकचा खालच्या बाजूला असतो. आता स्टुडंट्स पहा, इथं काय होतं रे, ऍज युजुअल सरळ साधा प्रॉब्लेम आहे. तिथं हा m दोन्हीवरचा कॅन्सल होत असतो. इथं काय राहतो रे, बघा हे म्यू r ओमेगा स्क्वेअर ग्रेटर देन और इक्वल टू आहे. हा म्यू r इकडे घेऊन या, हे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हे g अपॉन काय आलं स्टुडंट्स, हे म्यू r आलेलं आहे. आता ग्रेटर देन और इक्वल टू याचा अर्थ असा होतो, ग्रेटर पण आहे किंवा इक्वल पण आहे, आपण इक्वल घेऊन टाकूया सरळ. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g अपॉन काय झालेलं आहे, हे म्यू r झालेलं आहे. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हे बघा, हे असं येतं, स्क्वेअर रूट मध्ये काय झालं, हे g बाय किती झालं, हे म्यू r झालेलं आहे. ओके. आता एक काम करा, तुम्ही काय काम करता, सर्वांच्या व्हॅल्यू घ्या. सर्वांच्या व्हॅल्यू म्हणजे कोणाकोणाच्या, g ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला दिलेलीच आहे ऑलरेडी. g ची व्हॅल्यू 10 आहे, 10 आहे बघा इथे. त्यानंतर हे म्यू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, किती आहे म्यू ची व्हॅल्यू, 0.1 आहे. म्यू ची व्हॅल्यू 0.1 आहे. त्यानंतर रेडियस ची व्हॅल्यू किती आहे, इथं 1 मीटर आहे. रेडियस ची व्हॅल्यू किती आहे, इथं 1 मीटर आहे. आता हे पहा, बघा हे 10 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतो रे, 0.1च येतो. तुम्हाला जर हा डेसिमल काढायचा असेल स्टुडंट्स, तर वर 0 घ्यावा लागेल. मग हे वर मी 0 घेतला, खाली हे डेसिमल निघून गेला. हे डेसिमल काढण्यासाठी वर काय घेतला मी, 0 घेतलेला आहे. आता हे ओमेगा झाला. अशा पद्धतीने जर तुम्ही 100चा वर्गमूळ, 100चा स्क्वेअर रूट किती येतो, 10 येतो. 10 हे काय झालं रे, अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. काय आहे, रेडियन पर सेकंद. पुन्हा पाहून घ्या स्टुडंट्स, हे पहा किती मास दिलेला, 10 दिलेला आहे. r किती आहे, 1 मीटर आहे. म्यू किती आहे, 0.1 आहे. आपल्याला अँग्युलर स्पीड काढायची आहे आणि g इक्वल टू किती, g आपल्याला 10 दिलेलं आहे.
तुम्हाला माहिती आहे ते स्टेशनरी ठेवण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी μn इज ग्रेटर देन ऑर इक्वल टू mg हे आपल्याकडे कंडिशन आहे. आपण डेरिव्हेशन शिकत असताना तो शिकलेला आहे. आता एक काम करा, n ची व्हॅल्यू किती आहे बघा, हे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे mr ओमेगा स्क्वेअर मी इथे घेऊन टाकलेला आहे. दोन्ही बाजूचा mm कॅन्सल केलेला आहे. त्याच्यानंतर मग हे μr ओमेगा स्क्वेअर ग्रेटर देन इक्वल टू g केलेला आहे. त्याच्यानंतर इकडचा μr इकडे आणलेला आहे पहा डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटरचा. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, ग्रेटर देन इक्वल टू आहे म्हणजे आपण इक्वल घेतलंय, दोन्ही पण अटी आहेत. मग स्क्वेअर रूट काढलं ओमेगा इज इक्वल टू g बाय μr. g ची किंमत घेतली, μ ची किंमत घेतली, r ची किंमत वरचा मल्टिप्लिकेशन केला 0.1 आला. हे डेसिमल काढण्यासाठी वर 0 घेतला, 100 बाय 1 झालेला आहे, 100 चा स्क्वेअर रूट 10 आलं. अशा पद्धतीने तुमचं ओमेगा ची व्हॅल्यू किती आली, 10 रेडियन पर सेकंद आली. 10 रेडियन पर सेकंद हे आन्सर तुमचं पहिलंच आहे स्टुडंट्स. अशा पद्धतीने तुम्हाला 4 मार्क प्राप्त होत असतात. ओके, हे नीट मध्ये हा प्रश्न आलेला होता 2019 मध्ये. आपण म्हणतो की नीट खूप हार्ड आहे. हार्ड काही नसतं, आपल्याला फक्त सर्व त्या सब्जेक्टचा जो भागावरती आपल्याला सोडवायचा आहे त्या भागाचा पूर्ण बेसिक नॉलेज आपल्याला क्लिअर कट माहिती पाहिजे. तेव्हा कोणताही एमसीक्यू हार्ड नसतो. नीट असो, जेई असो, सीईटी असो किंवा बोर्ड असो, कोणताही एमसीक्यू हार्ड नसतो. ओके, काही प्रॉब्लेम वरच्यामध्ये सर्वांना समजलेलं आहे, काही अडचण नाही. ओके, रोटेशनल मोशन वरतीच एमएसटी सीईटी मध्ये 2019 मध्ये हा क्वेश्चन आलेला होता, हा एमसीक्यू आलेला होता. तर तो कसा होता पहा, द अँगुलर सेपरेशन बिटवीन द मिनिट हँड अँड द आवर हँड ऑफ अ क्लॉक at 12:20 PM 12:20 PM मध्ये आवर हँड आणि मिनिट हँड याच्यामध्ये जो अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे अँगल किती आहे ते तुम्हाला इथं काढायचं आहे. ओके, असा एक छोटासा प्रश्न तुम्हाला 2019 मध्ये आला होता सीईटी साठी, म्हणजे अर्थातच हा 1 मार्कासाठी प्रश्न होता. ओके, तर तो तुम्हाला इथे सोडवायचा आहे. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला अँगल, मिनिट हँड आणि आवर हँड यांचं नॉलेज पाहिजे. मी जाड जो काढलेला आहे तर तो आवर हँड आहे. एक सिंगल रेषा काढली, एच म्हणजे आवर हँड, एमएच म्हणजे मिनिट हँड असा आहे इथं. तर इथून 12च्या पुढे आला थोडासा आणि हा 4 वरती आहे नाही का. तर याच्यामध्ये जो थीटा आहे म्हणजे अँगल किती आहे, अँगुलर सेपरेशन किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. तर पहिले प्रथम हा एक फेरीसाठी एखादी डिग्री मूड बाय आवर हँड इन वन रिव्हॉल्यूशन मध्ये आवर हँडनी किती
बनतो स्टुडंट्स 1 आवर मध्ये किती डिग्री असतात 1 आवर मध्ये किती डिग्री असतात 360 समजा हा 12 पासून 1 पर्यंत आला तर किती अँगल बनतो एवढा अँगल कितीचा झाला 30 झाला इथून इथपर्यंत आला 1 आवर किती झाला रे 30 डिग्री दुसऱ्याला किती झाला रे 30 डिग्री किती झाला रे 30 डिग्री हे किती झाला 30 डिग्री असं झालं आहे की नाही असं आपल्याला प्रत्येक आवर मध्ये किती अँगल बनतो 30 डिग्री अँगल बनतो सर्व समजतं की काय बनते लक्षात येते ना पुढे बघा फॉर मिनिट हँड तिसरा पॉइंट काय करते फॉर मिनिट हँड फॉर 1 मिनिट फॉर 1 मिनिट डिग्री इज इक्वल टू 1 मिनिट मध्ये किती डिग्री होतात मला माहिती आहे का एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात रे 30 डिग्री बाय 60 ने त्याला काय केलं पाहिजे डिवाइड केलं पाहिजे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात रे किंवा एका तासामध्ये किती मिनिटं असतात आपल्याला 1 मिनिट एका तासामध्ये 1 तास आहे रे फॉर 1 आवर ची डिग्री एवढी आहे मग 1 आवर मध्ये किती मिनिट असतात 60 असतात म्हणून त्या 30 डिग्रीचे आहे का नाही प्रत्येक मिनिटाला किती डिग्री येतो एका आवर साठी जर 30 डिग्री अँगल बनत असेल तर एका मिनिटासाठी किती डिग्री बनतो तर ते बनण्यासाठी मी काय केलं 30 ला 60 ने काय केलं मी डिवाइड केलं हे 0 कॅन्सल झाला हे 0 कॅन्सल झाला तर हे 3 1 3 3 2 6 म्हणजे किती झाला रे 1/2 डिग्री झाला प्रत्येक मिनिटाला किती होतो 1/2 डिग्री अँगल बनतो 1/2 डिग्री 1 मिनिट झाला 1/2 डिग्री अँगल बनत असतो थोडा सेंटरच्या पाशी ओके तर आता पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला हे आवर हँड आहे आणि हा मिनिट हँड आहे या दोघांच्या मध्ये किती अँगल बनला हे आपल्याला काढायचं तर लक्षात घ्या इथून एवढे पर्यंत आलेला आहे या 12 पासून ह्या 4 पर्यंत आहे की 12 वाजून किती रे 12 वाजून 20 मिनिटे म्हणजे किती 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं आहे की 5 मिनिट्स 10 मिनिट्स 15 मिनिट्स किती आहे 20 इथपर्यंत आलेला आहे ठीक आहे इथून इथपर्यंत हे अँगल कितीचा बनतो रे 30 + 30 + 30 + 30 किती बनतो रे 120 बनतो किती बनतो 120 म्हणजे असं लिहायचं आपण काय क्लिअर फॉर 20 मिनिट डिग्री इज इक्वल ठीक आहे 20 मिनिटांमध्ये डिग्री किती बनते तर बघा 20 एका मिनिटाला किती आहे 1/2 आहे एका मिनिटाला किती आहे 1/2 आहे ठीक आहे म्हणजे काय होतं बघा 2 1 2 हे 2 1 2 अशा पद्धतीने 20 मिनिटाला डिग्री किती बनली 10 बनली डिग्री किती बनली 10 बनली आता एक लक्षात घ्या तुम्ही हे 12 वरती हा आवर हँड नाही किंचित थोडा पुढे सरकला किती सरकला पुढे 20 मिनिटासाठी पुढे सरकला तो ठीक आहे डायरेक्टली तो 12 वरती नाही मग हे एक कप्पा 2 कप्पे 3 कप्पे 4 कप्पे प्रत्येक कप्प्याचा अँगल किती आहे 30 आहे मग 4 कप्पे पुढे आला म्हणजे 30 * 4 जर केलं तर किती आले 120 आला एक्झॅक्टली 12 पासून ह्या 4 पर्यंत किती होतं 120 परंतु 12 डायरेक्ट 12 पासून हा आवर हँड किंचित पुढे गेला किती पुढे गेला 20 मिनिटं पुढे गेला मग ह्या 4 कप्प्यामधून ते 20 मिनिटाचं काय करा वजा म्हणून मी ते लिहितो आहे angular separation between our hand and minute hand is equal to ह्या 4 कप्प्याचं किती झालं रे 120 झालं आणि किंचित पुढे गेला 20 मिनिटं तर किती पुढे गेला हा एवढा गेला मग काय करायचं 10 डिग्री वजा करायचे नाही का म्हणून 120 मधून 10 जर गेले तर 110 राहतो स्टुडंट्स तुमचं आन्सर आलेलं आहे अँगुलर सेपरेशन बिटवीन आवर
तिसरा आलेला